स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 14 मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट. आज आपण सोर्सेस ऑफ हीट ह्या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. युनिट 14 मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट म्हणजेच उष्णतेचे मापन व परिणाम. बघा, विच सोर्सेस डू वी गेट हीट फ्रॉम. आपल्याला उष्णता कोणकोणत्या स्रोतापासून मिळते. हाऊ इज हीट ट्रान्सफर्ड. उष्णता स्थानांतरित कसे होते. विच इफेक्ट ऑफ हीट डू यू नो. उष्णतेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला माहीत आहेत. बघा आता काय दिलंय. सम इफेक्ट ऑफ हीट आर शोन इन फिगर 14.1. व्हॉट आर दे. आकृती 14.1 मध्ये उष्णतेचे परिणाम दाखवले आहेत ते कोणते. बघा, पाण्याला उष्णता दिली तर पाणी उकळते. बर्फ वितळला. आगपेटी ची काडी पेटली आणि हा बलून आहे. ह्या आग लागल्यानंतरच बलून वर उडतो. वी हॅव सीन प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट हीट इज फॉर्म ऑफ एनर्जी विच फ्लोज फ्रॉम एन ऑब्जेक्ट ॲट हाय टेम्परेचर टू एन ऑब्जेक्ट ॲट लो टेम्परेचर. आपण मागील इयत्तामध्ये पाहिलं आहे की उष्णता ही एका प्रकारची ऊर्जा आहे जी अधिक तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होते. टेम्परेचर ऑफ एन ऑब्जेक्ट टेल्स अस हाऊ हॉट ऑर कोल्ड दॅट ऑब्जेक्ट इज. एखाद्या वस्तूचे तापमान ही ती वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे दर्शवते. The temperature of a cold object is lower than the temperature of a hot object. Thus, the temperature of ice cream is less than the temperature of tea. थंड वस्तूचे तापमान उष्ण वस्तूच्या तापमानापेक्षा कमी असते. म्हणजेच आईस्क्रीमचे तापमान हे चहाच्या तापमानापेक्षा कमी असते. We have also seen that when we give heat to an object, it expand and it contract on cooling. Also, the state of matter changes due to heat. आपण हे पाहिले की उष्णता दिल्यास वस्तूचे प्रसरण होते व वस्तू थंड केल्यास तिचे आकुंचन होते. तसेच उष्णतेमुळे द्रवाचे अवस्थांतर होते. द युनिट ऑफ हीट इज एसआय सिस्टम इज जूल व्हाईल दॅट इज सिजियस युनिट इज कॅलरीज. उष्णतेचे एसआय मधील एकक जूल व सिजियस मधील एकक कॅलरी आहे. 1 कॅलरीज इज इक्विव्हॅलंट टू 4.18 जूल. म्हणजे 1 कॅलरी उष्णता 4.18 जूल एवढी असते. 1 कॅलरी हीट इज द हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा ही 1 कॅलरी ऊर्जा असते. इथे एक्झाम्पल दिलेत. हाऊ मच हीट विल बी नीडेड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1.5 किलोग्रॅम ऑफ वॉटर फ्रॉम 15 डिग्री सेल्सिअस टू 45 डिग्री सेल्सिअस. गिव्ह द आन्सर द इन कॅलरीज ॲज वेल ॲज इन जूल. मास ऑफ वॉटर 1.5 किलोग्रॅम म्हणजेच 1500 ग्रॅम. चेंज ऑफ टेम्परेचर तापमान 45 डिग्री ते 15 डिग्री म्हणजे 30 डिग्री झालं. हीट रिक्वायर फॉर टेम्परेचर चेंजेस काढायचं आहे. हीट रिक्वायर फॉर टेम्परेचर चेंजेस सूत्र बघा इज इक्वल टू मास ऑफ वॉटर इंटू चेंज इन टेम्परेचर. म्हणजेच मास ऑफ वॉटर किती आहे 1500 गुणिले टेम्परेचर चेंज इन टेम्परेचर 30 म्हणजेच किती झालं 45,000 कॅलरी. मग 45,000 कॅलरी म्हणजेच किती जूल 4.18. त्याला गुणिले केलं तर आपलं उत्तर येते 1,88,100 जूल. इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर चेंजेस बाय 10 डिग्री सेल्सिअस ऑन गिविंग 300 कॅलरी ऑफ हीट व्हॉट इज द मास ऑफ वॉटर. बघा, अमाऊंट ऑफ हीट गिवन टू वॉटर काय दिलेलं आहे तर उष्णता दिलेली आहे. दिलेली उष्णता किती 300 कॅलरी. चेंज इन टेम्परेचर तापमानातील बदल दिलेला आहे 10 डिग्री सेल्सिअस. मास ऑफ वॉटर काढायचं आहे, पाण्याचे वस्तुमान काढायचे आहे. मग अमाऊंट ऑफ हीट गिवन म्हणजेच उष्णता बरोबर मास ऑफ वॉटर पाण्याचे वस्तुमान इंटू चेंज इन टेम्परेचर तापमानातील बदल. मग मास ऑफ वॉटर किती दिले नाही सॉरी मास ऑफ वॉटर दिलेलं नाही. टेम्परेचर तापमानातील बदल 10 दिलेला आहे आणि उष्णता दिलेली आहे 300. मग इथं 300 बरोबर यम गुणिले 10. 10 बरोबर याला भागिले आले 30 ग्रॅम असं उत्तर आलं. सोर्सेस ऑफ हीट उष्णतेचे स्रोत कोणते आहेत बघूया. सन पहिला आहे सूर्य. द सन इज द बिगेस्ट सोर्स ऑफ हीट रिसिव्ड बाय द अर्थ. अ लार्ज अमाउंट ऑफ हीट इज जनरेटेड ड्यू टू द न्यूक्लिअर फ्युजन टेकिंग प्लेस इन इट्स सेंटर. सूर्य हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. इन धिस प्रोसेस हायड्रोजन न्यूक्लाई फ्यूज टुगेदर टू फॉर्म हेलियम न्यूक्ली जनरेटिंग
heat in the process. Some of it reaches the earth in the form of light and heat. केंद्रके एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन हेलियमची केंद्रके तयार होतात व त्यातून ऊर्जा निर्मिती होते. यातील काही ऊर्जा प्रकाश उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वीपर्यंत पोहोचते. दुसरा आहे अर्थ, पृथ्वी. ॲज द टेम्परेचर ॲट द सेंटर ऑफ द अर्थ इज हाय, द अर्थ इज ऑल्सो अ सोर्स ऑफ हीट. पृथ्वीच्या केंद्रकातील तापमान अधिक असल्याने पृथ्वी देखील उष्णतेचा स्रोत आहे. दिस हीट इज कॉल्ड जॉथर्मल एनर्जी. आणि ह्याला काय म्हणतात तर भूऔष्णिक ऊर्जा असे म्हणतात. थर्ड आहे केमिकल एनर्जी, रासायनिक ऊर्जा. वेन फ्युअल्स लाईक वूड, कोल, पेट्रोल etc. burn, there is chemical reaction between the fuel and oxygen. Heat is generated in this reaction. लाकूड, कोळसा, पेट्रोल इत्यादी इंधनाच्या ज्वलनात इंधनाची ऑक्सिजन बरोबर रासायनिक क्रिया होऊन उष्णता निर्माण होते. आणि फोर्थ आहे इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजेच विद्युत ऊर्जा. In your daily life, you have seen several equipment which produce heat with the help of electricity. For example, electric press, electric heater, etc. Thus, electricity is a source of heat. विद्युत ऊर्जा वापरून उष्णता निर्माण करण्याचे अनेक प्रकार जसे विजेची इस्त्री, विद्युत शेगडी इत्यादी तुम्ही दैनंदिन जीवनात पाहिलेच आहेत. म्हणजेच विद्युत ही उष्णतेचा स्रोत असते. फायर ॲटॉमिक एनर्जी म्हणजेच अणुऊर्जा. A huge amount of heat is produced in a very short time when the nuclei of some elements like uranium, thorium, etc. undergo fusion. This is used in atomic energy projects. काही मूलद्रव्यांच्या जसे युरेनियम, थोरियम इत्यादी अणूंच्या केंद्रकाचे विभाजन केले असता अत्यंत थोड्या कालावधीत प्रचंड ऊर्जा उष्णता निर्माण होते. अणुऊर्जा प्रकल्पात ही प्रक्रिया वापरली जाते. आणि 6 आहे हवा, एअर. काय आहे? अ लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज प्रेझेंट इन द एअर अराउंड अस. आपल्या सभोवताली असलेल्या हवेत देखील बरीच उष्णता सामावलेली असते. टेम्परेचर, तापमान. वी कॅन फाइंड आउट हाऊ हॉट और कोल्ड अन ऑब्जेक्ट इज बाय टचिंग द ऑब्जेक्ट. एखादी वस्तू किंवा किती उष्ण किंवा किती थंड आहे हे आपण त्या वस्तूला हात लावून पाहू शकतो. हावेवर वन सेन्स ऑफ हॉट और कोल्ड इज रिलेटिव्ह. परंतु आपल्याला जाणवणारे उष्ण किंवा थंड ही संवेदना सापेक्ष असते. दिस कॅन बी अंडरस्टूड फ्रॉम द फॉलोइंग एक्सपेरिमेंट. हे आपण खालील कृतीवरून समजू शकतो. बघा, टेक 3 सिमिलर व्हेसेल, लेट अस कॉल दे A, B and C. 3 सारखी भांडी घ्या, त्यांना अ ब ही नावे द्या. फिल A with hot water and B with cold water. Put some water from A and B in C. अ मध्ये थोडे गरम व ब मध्ये थंड पाणी आणि क मध्ये अ व ब मधील थोडे थोडे पाणी टाका. Dip your right hand in A and left hand in B and keep them immersed for 2 or 3 minutes. तुमचा उजवा हात अ मध्ये व डावा हात ब मध्ये बुडवा. 2 व 3 मिनिटे ठेवा. For now dip both the hands in C. What do you feel? आता दोन्ही हात क मध्ये बुडवा. तुम्हाला काय जाणवेल? काय जाणवेल मुलांनो? बघा, even though both the hands are dipped in water in same vessel, water at the same temperature, your right hand will find the water to be cold while the left hand will find it to be hot. What is the reason for this? Think about it. जर दोन्ही हात एकाच भांड्यातील पाण्यात म्हणजेच एकाच तापमानाच्या पाण्यात बुडवले असले तरी उजव्या हातात ते पाणी थंड जाणवेल आणि डाव्या हातात तेच पाणी गरम जाणवेल. याचे काय कारण आहे याचा विचार करा. यू मस्ट हॅव अंडरस्टूड फ्रॉम द अबव ॲक्टिव्हिटी दॅट वी कॅनॉट डिटरमाइन द टेम्परेचर ऑफ एन ऑब्जेक्ट ॲक्युरेटली बाय सिम्पली टचिंग इट. वरील कृतीवरून तुमच्या लक्षात आले असेल की केवळ स्पर्शाने एखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे तापमान आपण अचूकपणे सांगू शकत नाही. ऑल्सो यू मे हर्ट yourself by touching very hot or cold object, so we feel the need of some device of measuring temperature. तसेच जास्त गरम किंवा थंड वस्तूस हात लावल्याने इजा होण्याची देखील शक्यता असते. म्हणून तापमान मोजण्यासाठी आपल्याला उपकरणाची गरज भासते. सो वी फील द नीड ऑफ सम डिवाइस फॉर मेजरिंग टेम्परेचर. थर्मामीटर इज डिवाइस for measuring temperature. You have read about thermometer in the previous class. In this lesson you are going to learn about the construction of a thermometer. काय सांगितलेलं आहे मी की तापमान मोजण्यासाठी आपल्याला उपकरणाची गरज भासते. मग त्यासाठी तापमापी हे तापमान मोजण्यासाठीचे उपकरण आहे. आपण मागील इयत्तेत तापमापीबद्दल वाचले आहे. आता या पाठात आपण तापमापीच्या रचनेविषयी जाणून घेणार आहोत.